विदर्भस्तरीय एक पात्री अभिनय स्पर्धा 2026च्या रणसंग्रामाचे साक्षीदार होण्यासाठी इथे जमलेल्या तमाम माझ्या नाट्यरसिक बांधवांच्या शाश्वत सुखास्तव त्या निर्मिकाच्या चरणी मी तुम्हा सर्वांचं अभिष्ट चिंतन करतोय। मी कोण आहे हे सांगण्याची आणि माझी ओळख पुन्हा एकदा नव्याने करून देण्याची आज इथे निश्चितच गरज नाही, कारण आत्ता या क्षणी मी इथे उभा टाकताच तुम्हा सर्वांच्या डोळ्यांमध्ये जी एक विलक्षण अशी चकाकी आढळून आली, ती चकाकी बघता तुम्हा सर्वांच्या स्मरणामध्ये मी अजूनही जिवंत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे। तुम्ही पुस्तकांच्या माध्यमातून, त्यातील उतार्यांच्या माध्यमातून, मजकुराच्या माध्यमातून मला रोजच वाचत असता, माझा अभ्यास करत असता। शालेय पाठ्यपुस्तकातील विविध चित्रे, घराघरात लावलेल्या तस्बिरी आणि आता तर गावागावात, चौकाचौकात उभारलेल्या माझ्या प्रतिमांच्या नित्य दर्शनातून तुम्ही माझ्या व्यक्तिमत्वाचा अनुभव घेत असता। पण तरीही तुमच्यापैकी बहुतेक जणांनी मला अजूनही पुरतं जाणून मात्र घेतलं नाही, हे देखील मी आत्मविश्वासानं सांगू शकतो। आणि हो, जर का कुणी गुणी बांधवांनी माझ्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन माझ्या विचारांचा अभ्यास करून मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेलही, तरीही त्याने आम्हाला अपेक्षित असलेला, आमच्या स्वप्नात असलेला समाज प्रत्यक्षात उभा करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न मात्र केला नाही, हे देखील मी खेदानं सांगू शकतो। बंधूंनो, तुम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या नावाचा म्हणजे माझ्या नावाचा केवळ उदोउदोच केलात, माझ्या तस्बिरींना डोक्यावर घेऊन नाचलत, माझ्या प्रतिमांना जागोजागी उभारून आपलं पुरोगामित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केलात, आपलं पुढारलेपण मिरवण्याचा प्रयत्न केलात, पण माझ्या विचारांचा खऱ्या अर्थानं अंगीकार मात्र केला नाही। तुमच्या याच बेफिकीरपणामुळे आपल्या समाजाची झालेली ही केविलवाणी अवस्था पाहून माझ्या अश्रूंना तिथं पारावार राहत नसायचा। प्रत्येक क्षेत्रात आपल्या बहुजन बांधवांची होत असलेली अपमानास्पद पिछेहाट, त्यातून मिळत असलेली दुय्यम वागणूक आणि होत असलेली कुचंबना पाहून माझं मन मला स्वस्थ बसू देईना, म्हणून आज तुमच्याशी हितगुज साधून तुम्हाला तुमच्या कर्तव्यांची आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी म्हणून मी आज इथे असा तुम्हा समोर उपस्थित झालेलो आहे। बंधूंनो, शिक्षण घेऊन केवळ एकट्यापुरतं मिळवलेलं यश, सुख आणि समाधान म्हणजे तुमच्या जीवनात, तुमच्या परिवाराच्या जीवनात किंवा तुमच्या अवतीभवतीच्या समाजात झालेला अंतिम किंवा आमूलाग्र बदल नव्हे, तर पुरोगामी विचारांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी उभारलेल्या सकारात्मक आणि मतभेद विरहित संघटनांच्या बळावर अन्यायी आणि प्रतिगामी शक्तींच्या विरोधात केलेल्या अविरत संघर्षातून मिळवलेला अंतिम विजय म्हणजे आम्हाला अपेक्षित असलेला खरा बदल होय। पण त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं, हाडांची काळे करावी लागतात, होत्याचं नव्हतं करावं लागतं। तेव्हा कुठं समाजात समता, बंधुता, न्याय, एकता आणि अखंडता नांदू लागते। समाजातील प्रत्येक घटकाला त्याला तोडीस तोड असा मान सन्मान आपसुकच मिळू लागतो। पण हे स्वप्नवत वाटत असलेले जिकरीचे कार्य प्रत्यक्षात घडून येण्यासाठी ती योग्यता तुम्हाला तुमच्या अंगी आधी बाणवावी लागेल। तुम्हाला आपसातील मतभेद आणि वैरत्व विसरून एकोप्यानं नांदावं लागेल। पण आज तुमची मनं स्वार्थानं बोकाळलेली आहेत। पद, प्रतिष्ठा, पैसा हे सर्व कमावण्यासाठी लोक आज खालच्या पातळीवर जाऊन वागायला लागली आहेत। स्वतःच्या सुखाचा विचार करताना दुसऱ्यांच्या दुःखांचा विचार करायला त्यांच्यापाशी वेळच नाही। दुसऱ्यांच्या भावना न समजून घेण्या इतपत तुम्ही निष्काळजी झालेले आहात।